रुक्मिणी मातेच्या पालखीचं यंदाचं 430वं वर्ष। रुक्मिणी मातेची पालखी कौंडण्यपूरहून अमरावतीमध्ये दाखल। ठिकठिकाणी पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत। मुंबईतल्या एका भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 11 लाख रुपयांची देणगी। जयंत म्हैसेकर असं या भाविकाचं नाव। त्यांनी आतापर्यंत मंदिर समितीला दान केले 1 कोटी रुपये। मंदिर समितीकडून म्हैसेकर यांचा सत्कार। महेश नवमीच्या निमित्तानं अमरावतीमध्ये शोभायात्रेचं आयोजन। हजारो माहेश्वरी समाज बांधव आणि भगिनींचा यात्रेमध्ये सहभाग। कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता या 3 शक्तिपीठांना जोडणारा महामार्ग वादाच्या भोवऱ्यात। कोल्हापूरसह 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध। शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून 18 जूनला महामोर्चा काढला जाणार। या महामार्गामुळे शेतकऱ्यांकडे जमिनी राहणार नाहीत। या महामार्गाची गरज काय? शाहू महाराज यांचा सवाल। तुळजापूरमध्ये सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणामध्ये हिंदू जनजागृती समिती आक्रमक। तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वारावरती केलं घंटानाद आंदोलन। हिंगोलीच्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील ओढ्यांना पूर। जिंतूर, औंढा नागनाथ वाहतूक ठप्प। 1 तासाच्या पावसामुळे परभणीच्या जिंतूरमध्ये पाणीच पाणी। अनेक ओढ्यांना पूर। 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला। परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। बामणी जिंतूर रस्ता काही काळ बंद। जीव धोक्यात टाकत दुचाकीस्वारांचा प्रवास। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील गिंभा मोहरी परिसरामध्ये मुसळधार पाऊस। शेतातील सुपीक माती वाहून गेल्यानं शेतात पेरणी कशी करावी, शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील कहाटूळ शिवारामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे पपई केळी पिकाचं मोठं नुकसान। नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाचं आगमन। अर्धापूर, मुदखेड यासह इतर तालुक्यांमध्ये दमदार पाऊस। पावसामुळे लहान गावातील व्यापाऱ्यांची मोठी धावपळ। सोलापूरमध्ये पावसाची दमदार एंट्री। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद परिसरामध्ये मुसळधार पाऊस। खर्डा नदीच्या पुलावरून पाणी गेल्यानं शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद हा मार्ग काही काळ बंद। भंडारामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। मोहाडी तालुक्यामध्ये टाकळी भोसा गावात शेतामध्ये काम करत असलेल्या शेतमजुराचा वीज पडून मृत्यू। बुलढाण्यामध्ये आयोजित नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला न जाता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव थेट शेतकऱ्यांच्या बांधावर। चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावाची केली पाहणी। मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होणार। सगळे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदी या संदर्भात अहवाल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शंभूराज देसाई मांडणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री उदय सामंत, आमदार संजय शिरसाट आणि मनोज जरांगे यांनी घेतली भेट। मराठा आरक्षणावरती राज्य सरकार काम करत असल्याचं दिलं आश्वासन। जालना जिल्ह्यामधल्या अंतरवालीच्या वेशीवरती वडीगोद्री इथे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांचं आमरण उपोषण। उपोषणाचा आजचा 4था दिवस। वडीगोद्री इथे सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला प्रकाश शेंडगेंनी दिली भेट। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू। ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। या संदर्भात लेखी आश्वासन द्यावं, लक्ष्मण हाके आपल्या मागणीवरती ठाम। जालन्याचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांचं भोकरदनमध्ये जोरदार स्वागत। यावेळी आयोजित बैठकीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग। रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांचा माणगावमध्ये सत्कार। भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार सोहळा संपन्न। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांचं एकाच वेळी नागपूर विमानतळावरती आगमन। बावनकुळेंना पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। संच मान्यतेचा शासन निर्णय। शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक कामं आणि गणवेश सक्तीच्या विरोधामध्ये प्राथमिक शिक्षक समितीचं वर्ध्यामध्ये आंदोलन। जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर शिक्षकांचा ठिय्या। यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या वैभवनगर परिसरामध्ये एका घरामध्ये सिलेंडरचा स्फोट। घरातील महत्त्वाच्या वस्तू आणि दागिन्यांसह 50,000 रुपये जळून खाक। पालघरच्या मनोर विक्रमगड या रोडवरती बोरांडा इथे बसचा भीषण अपघात। 6 प्रवासी जखमी। भंडाऱ्याहून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकचं टायर आणि चेसिस अचानक निखळलं। अपघातामध्ये ट्रकचं मोठं नुकसान, मात्र सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही।
नगरमध्ये अर्धवट काम असलेल्या शेततळ्यामध्ये बुडून 3 मुलींचा मृत्यू. संगमनेर तालुक्यामध्ये मेंढवण गावातली घटना. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये 2 वयोवृद्ध व्यक्तींची किरकोळ कारणावरून एसटीमध्ये मारहाण. नांदेडच्या हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांमध्ये धक्काबुक्की. गाळे वाटपाच्या लिलावाच्या दरम्यान घडला प्रकार. अबुजमाड चकमकीमध्ये 8 नक्षलवादी ठार. नक्षलवाद्यांमध्ये 3 महिलांचाही समावेश. घटनास्थळावरून 2 बंदुका, 315 रायफल आणि इतर वस्तू जप्त. या चकमकीमध्ये 1 जवान शहीद तर अन्य 2 जण जखमी. महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये वाशिममधून एकाला अटक. पुणे पोलिसांची कारवाई. नांदेडच्या कंधार तालुक्यामध्ये सशस्त्र दरोडा. व्यापाऱ्याला मारहाण करत जवळपास 35 ते 40 तोळे सोनं आणि 20 ते 22 लाख रोख रक्कम केली लंपास. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापूरचं ग्रामदैवत कपिलेश्वर मंदिरामध्ये चोरी. मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा, त्यासोबतच शिवलिंगावरचे तांब्याचे अभिषेक पात्र आणि पूजेचं सर्व साहित्य चोरीला. गोंदियामध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली करोडोंची फसवणूक. 2 भावांनी 5 लोकांना फसवल्याची तक्रार आमगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल. दोन्ही आरोपी भावांना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. नागपूरमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचं आंदोलन. विजेचे दर कमी करावे यासाठी प्रीपेड मीटरचा निर्णय मागे घेऊन GR काढण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. यवतमाळमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं धरणे आंदोलन. शासनानं काढलेल्या शिक्षकांच्या संच मान्यतेच्या संदर्भात निर्णयाच्या विरोधात आंदोलन. नगरच्या श्रीगोंदा इथे युवक काँग्रेसनं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. नीट परीक्षेच्या गैरव्यवहारासंदर्भात व्यक्त केला निषेध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.